थांबा थांबा थांबा, असं नाही. मी सुरुवातीपासून सांगते की मी अशी का पळते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो सकाळची सुरुवात झाली जिरा पाणीपासून. बऱ्याच दिवसानंतर मी जिरा पाणीचं पाणी पिलं होतं. त्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि मग रेडी होऊन निघालो. आम्हाला इथे ATMमध्ये जायचं होतं. हा ATM ना हर दुसऱ्या दिवशी बंद पडलेला असतो आणि आज पण आमचं काही काम झालं नाही. ऑटो वगैरे केली आणि घरी जायला निघालो. हे काका ज्या पद्धतीने रिक्षा चालवत होते ना, मला तर असं वाटत होतं की हे स्वर्गातच पाठवणार आहेत आज. जी रिक्षा चालवत होते ना, धाम धूम धाम धूम धडाम धूम. इथे आम्ही दोघी बहिणी चाललो एका छोट्याशा ट्रिपला, 1 डे रिटर्न मध्ये. सो कुठे चाललो ते तर तुम्हाला एंड मध्ये समजेल. इथे आम्ही लोकल ट्रेनचं तिकीट घेतलं आणि आम्हाला असं वाटलं की आमची ट्रेनच सुटली, त्याच्यामुळे आम्ही पळत होतो आणि फायनली आम्हाला आमची ट्रेन भेटली. इथे आम्ही ट्रेनमध्ये जे जे काय भेटलं ते सगळं काय ट्राय केलं आणि सगळं खाल्लं. त्यानंतर हा जो मुलगा होता ना, इसको इतना ॲटिट्यूड होता ना भाई साहब, मतलब एवढा ॲटिट्यूड तर मला पण नाही. हा अजिबात बोलायला रेडीच नव्हता. आणि हे बघा ही माझी बहीण, एन्जॉय करूया म्हणून 2 तास मस्त झोपली आणि पूर्णची पूर्ण ट्रेन रिकामी होती गाईज. एवढं भारी वाटत होतं ना. एक तर मी खूप कमी ट्रेनचा प्रवास केला आणि पूर्ण ट्रेन रिकामी, खूप मस्त वाटलं. कोणाचं गाव खेड आहे त्यांनी लवकर कॉमेंट करा आणि उद्याच्या ब्लॉगसाठी फॉलो करा.